देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंना फटकारलं, संभाजीराजेंचा तो अपमानच. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ठाकरे गट देखील शाहू महाराजांना मत देण्याचं आवाहन करत आहे. मात्र महायुतीकडून शाहू महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांचा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी अवमान महाविकास आघाडीकडून करण्यात आल्याचा मुद्दा केंद्रस्थानी आणत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावर महाविकास आघाडीला घेरलेला आहे. संभाजीराजे यांचा 100% राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अपमान केलेला आहे. संभाजीराजे यांना अटी आणि नियम घालून लिहून घेणं हे चुकीचं आहे. सामान्य माणसाला देखील असं कोणी अटी आणि शर्ती घालत नाही. एकीकडे छत्रपती घराण्याचा सन्मान दाखवायचा आणि दुसरीकडे असं लिहून घेणं हे चुकीचं आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणा साधलाय. ते कोल्हापुरातील चंदगड येथे बोलत होते. लोकांनी देशांमध्ये नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचं मन बनवलेलं आहे. संजय मंडलिक यांना खासदार बनवण्याचं नागरिकांनी ठरवलेलं आहे. देशासमोरच नाही तर त्यांच्या पक्षासमोर नरेंद्र मोदी हे संकट आहेत. ज्या पद्धतीने संभाजीराजांची अवहेलना झाली तो मुद्दा काढला. खरं तर त्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत तुम्ही सुद्धा सगळे सहभागी होता. एकूणच त्यानंतरचा निकाल काय झाला माहिती आहे, पण हा अवमान झाला का? 100% अवमान झाला. अहो, तुम्ही इकडे खूप सांगायचं की छत्रपती घराण्याबद्दल आम्हाला सन्मान आहे आणि अशा अटी शर्ती आणि त्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्या, ॲफिडेव्हिटवर, हे तर साध्या उमेदवाराला देखील कोणी मागत नाही. त्यामुळे एक प्रकारे तो अपमान करण्याकरताच होतं. ते सगळं जे काय होतं ते अपमान करण्याकरताच होतं. काय सगळ्यात मोठं संकट असं आहे की देशासमोरचं संकट मोदीजी नाही आहेत, पण त्यांच्यासमोरचं, त्यांच्या पक्षासमोरचं सगळ्यात मोठं संकट निश्चितपणे मोदीजी आहेत. कारण मोदीजी आल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाची अवस्था झाली आणि आता राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांच्याकरता हे मोठं संकट असू शकतं. बाकी देशाचं प्रेम आहे मोदीजींवर, त्यामुळे मला असं वाटतं की जनता जी आहे ते जे काही बोलले आहेत याचं उत्तर मतपेटीतनं देईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.